सकाळी माझ्या घरामध्ये माझा मुलगा खेळत असताना त्या ठिकाणी त्याला कोणती तरी एक वस्तू त्यांनी खेळता खेळता त्याच्या तोंडात गिळली. तर गिळाल्यानंतर त्याला थोडासा त्रास व्हायला लागला. तर त्रास झाल्यानंतर त्याला सर्वप्रथम घरातले सर्व लोक घाबरले. तर घाबरल्यानंतर आम्ही पुणे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेलो असता तर त्या ठिकाणी त्याला पहिले एक्सरे काढले त्याची. तर त्याचे एक्सरे काढल्यानंतर त्याच्यात असं कळालं की त्यांनी काहीतरी गिळालंय. तर गिळाल्यानंतर ते आम्ही बघितल्यानंतर आम्ही घरी चौकशी केली ते चित्र बघून. तर ते आम्हाला कळालं की शिलाई मशीनची बॉबिन आहे ती. आपल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलला घेऊन आलो. तर घेऊन आल्यानंतर पहिले इथं पूर्ण मी तिकडनं तळेगाववरून निघालो होतो. तर इथं पूर्ण सिस्टीम पूर्ण रेडी होती. माझी वाट बघत थांबली होती सगळी गेटवर. म्हणले की आम्ही डायरेक्टली ट्रीटमेंट चालू करतो. तर ती सुरुवात त्यांनी केली. तिथे सुरुवात केल्यानंतर त्यांनी मला ऑपरेशनचं रात्री 2 वाजेपर्यंत ते ऑपरेशन त्यांचं चालू होतं 1-1.5 तासाचं. तर 1-1.5 तासाचं ऑपरेशन नंतर अगरवाल सरांनी ते मला बॉबिन स्पिन आणून दिली ती आणि दाखवली. आणि खूप अवघड कंडिशन मध्ये होते सगळे. त्याला पण खूप त्रास होत होता. बिर्ला हॉस्पिटलचं डिसिजन घेतल्यामुळं आम्हाला योग्य वेळेत योग्य निर्णय घेतला असे वाटले. ते मुलगा आपल्यापासून दूर गेले नाही पाहिजे. लहान मुलं यासाठी काळजी घेतली पाहिजे. यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. याचा दुसरा कोणताही म्हणजे असं हे नाहीये, मेसेज देण्याचा उद्देश नाही.